मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765066495. 4 जून 2024 रोजी सोलापूर लोकसभा तसेच माढा लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सोलापुरातील शासकीय धान्य गोदाम रामवाडी या ठिकाणी पार पडणार आहे. या अनुषंगाने वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून शासकीय धान्य गोदामकडे येणारे सर्व मार्ग बॅरिकेड लावून बंद करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी येणारे लोकसभा निवडणुकीकरिता उभे असलेले उमेदवार, मतमोजणी प्रक्रियेतील समाविष्ट असलेले शासकीय कर्मचारी व इतर जनतेच्या वाहनांना धान्य गोडाऊन परिसर व विविध ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार व पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे यांनी पत्रकार परिषदेत दिले आहे. मतमोजणी दिवशी पुढील मार्ग बंद करण्यात आले आहे. मोदी पोलीस चौकी ते मसिहा चौक पर्यंतचा मार्ग बंद करण्यात आला आहे. मोदी पोलीस चौकी, रेल्वे बोगदा, धान्य गोडाऊन, रामवाडी दवाखाना हा मार्ग देखील बंद करण्यात येणार आहे. थोरली इरणा वस्ती ते धान्य गोडाऊन मार्गे संपूर्ण रोड बंद करण्यात येणार आहे. रामवाडी परिसरातून धान्य गोडाऊनकडे येणारे सर्व रस्ते बंद करण्यात येणार आहे. धान्य गोडाऊन पाठीमागील रस्ता ते रामवाडी दवाखाना चौकाकडे जाणारा मार्ग देखील बंद करण्यात येणार आहे. वाहन परवानाशिवाय इतर वाहनांना व नागरिकांना मतमोजणी परिसरात प्रवेश बंद करण्यात आल्याची माहिती देखील पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. वाहन पार्किंगसाठी केंद्रीय विद्यालय येथे व होमगार्ड मैदान तसेच हिंदू स्मशानभूमी, रेल्वे रुळाजवळील हुडको मैदान येथे व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांसाठी काही पर्यायी मार्ग देण्यात आले आहे. त्या मार्गावरूनच 4 जून रोजी नागरिकांनी रस्त्याचा वापर करावा असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 7 रस्ता ते रामवाडीकडे जाण्यासाठी 7 रस्ता, जुना एम्प्लॉयमेंट चौक, कुमार चौक, रेल्वे स्टेशन, भैया चौक, मर्याई चौक, नागोबा मंदिर मार्गे पुढे रस्ता मोकळा असणार आहे. विजापूर रोड कडून रामवाडीकडे जाताना विजापूर रोड, अशोकनगर, नवीन आरटीओ ऑफिस, नागो नारायणवाडी, सुभद्राबाई जाधव मंगल कार्यालय ते रामवाडी पुढे रस्ता नागरिकांसाठी खुला राहणार आहे. रेल्वे स्टेशन कडून जर तुम्हाला रामवाडीकडे जायचं असेल तर रेल्वे स्टेशन, भैया चौक, मर्याई चौक, नागोबा मंदिर मार्गे पुढे रस्ता रहदारीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती देखील पोलीस प्रशासनाने दिली आहे. निवडणूक मतमोजणी निकाल ऐकण्यासाठी जांबवीर चौक ते मोदी चौक दरम्यान नागरिकांना थांबण्यासाठी व्यवस्था करण्यात आल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे.